हॅलो एव्हरीवन, आजचा आपला टॉपिक आहे कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस अँड कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सुरुवातीला कन्झर्वेटिव्ह फोर्सेस बघा. इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट अ फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ ॲक्च्युअल पाथ, द फोर्स इज सेड टू बी ए कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि याचे एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलॅस्टिक फोर्स, इलेक्ट्रिक फोर्स एट्सेट्रा. डेफिनेशनला जास्त क्लिअर समजून घेण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल समजून घेऊ, म्हणजे आपल्याला डेफिनेशन क्लिअर होईल. इफ वर्क डन बाय फोर्स एफ इन मूविंग द ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स डी एक्स कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. सपोज एक ऑब्जेक्ट आहे जे ग्राउंडवर ए प्लेसवरती आहे, त्याला आपण एका टेबलवर ठेवलं बी पोझिशनवरती, एपासून बी पोझिशनवर त्याला शिफ्ट केलं, तर त्याच्यावरती एक फोर्स अप्लाय करून त्याला इतके वर ठेवलं, जे दोघांमधलं डिस्टन्स आहे डी एक्स. तर वर्क डन येईल डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स विच इज अप्लाइड ऑन दॅट अँड डिस्टन्स बिटवीन देम, डिस्प्लेसमेंट किती झालं ते. तर हे झालं वर्क डन. तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड रिॲक्ट करत आहे, डाऊनवर्ड. आणि आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट फोर्स रिॲक्ट केला आणि वर नेलं, त्याच्यामुळे हा फोर्स निगेटिव्ह येईल. इट इज निगेटिव्ह ऑफ डी यू. दिस इज डी यू इज द वर्क डन बाय अस अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, देअरफॉर इट इज डी यू. तर यालाच असं लिहिता येईल, हा इथे आणल्यानंतर येईल मायनस एफ डी एक्स इज इक्वल टू डी यू. इट इज डी यू इज इक्वल टू मायनस एफ डी एक्स. तर हा इथे काय आहे, निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन कशामुळे आली, याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स डाऊनवर्ड रिॲक्ट होत आहे आणि आपण त्याच्या अपोजिट फोर्स ॲक्ट केला त्या ऑब्जेक्टवर आणि त्याला वर शिफ्ट केलं, तर ते एकमेकांना अपोजिट आहे, त्याच्यामुळे तिथे निगेटिव्ह साईन आलं. आणि इथेच एफ हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. एफ इज ए कन्झर्वेटिव्ह, एफ इज ए कन्झर्वेटिव्ह फोर्स. एफ इज ए कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड निगेटिव्ह साईन, हे जी निगेटिव्ह साईन आहे इथे निगेटिव्ह साईन आलेली, इट अपियर्स बिकॉज डी यू इज द वर्क डन बाय अस अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ. एफच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं जी आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ जी, याच्या अपोजिटमध्ये फोर्स रिॲक्ट होत आहे, त्याच्यामुळे हा निगेटिव्ह साईन आलेली आहे इथे. यालाच आपण यू काढायचं असेल, यू म्हणजे वर्क डन. दिस इज वर्क डन इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. यालाच आपण जर इंटिग्रेट केलं डी यूला, तर आपल्याला मिळेल, इंटिग्रेट केल्यानंतर मिळेल इथे यू इज इक्वल टू, इथे काय येणार, मायनस इंटिग्रेशन ऑफ एफ अँड डी एक्स, एफ अँड डी एक्स. हे झालं. ही काय झाली, पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड. दिस इज पोटेन्शियल एनर्जी और वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. हे काय, वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी इथे मिळाली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये, इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ ॲक्च्युअल पाथ, इट इज टोटली इंडिपेंडंट ऑफ ॲक्च्युअल पाथ. तर बघा कशा प्रकारे या ऑब्जेक्टला ए टू बी शिफ्ट केलं, ऑब्जेक्टला फ्रॉम ए प्लेस टू बी प्लेस शिफ्ट केलं, तर फर्स्ट पाथ हा आहे, फर्स्ट पाथ आहे हा, आणि सेकंड पाथ बाय दिस वे शिफ्टेड ऑन दिस प्लेस. तर इथे जे वर्क डन पहिल्या पाथवर होईल ते सेम राहणार विच इज वर्क डन ऑन सेकंड पाथ. तर इट इज टोटली इंडिपेंडंट ऑफ ॲक्च्युअल पाथ चूजन. आपण कोणता पण पाथ चूज केला तर कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये वर्क डन इन एनी पाथ, कोणता पण पाथ असेल, तिसरा चौथा कोणता पण पाथ तुम्ही घ्याल, तरी पण ते वर्क सेम राहील. नेक्स्ट पॉईंट आहे अबाउट वर्क डन. वर्क डन पोटेन्शियल एनर्जीमध्ये
तो जो ऑब्जेक्ट आहे तो स्टेबल असतो, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीमध्येच असतो. आणि नेक्स्ट पोझिशनमध्ये गेल्यानंतर पण तो कायनेटिक एनर्जी अक्वायर जरी केली तर तो लास्ट पोझिशन त्याची अगेन इट विल बिकम इन पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यामुळे टोटल वर्क डन जे होतं ते 0 होतं इथे. तर बघा त्या ऑब्जेक्टला सपोज फर्स्ट वर्क डन आपण बघू. फर्स्ट वर्क डन काढायचं असेल W1 तर काय येईल इथे. W1 काढायचं असेल तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एस घेऊ. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फर्स्टली इट इज निगेटिव्ह, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली लागलेला आणि आपण वर्क वरती करतो. तर इथे येईल मायनस फोर्स आहे एम जी अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम करून राहिलो तर एस येईल वर्क डन. आणि आता सपोज त्याच ऑब्जेक्टला आपण हे झालं ए टू बी. इथून ए टू बी नेल्यानंतर जे वर्क डन आलं W1 ते झालं इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस MGS. आता सपोज याला B टू A आणायचं आहे बॅक, तर इथे काय येईल वर्क डन W2 काय येणार फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. या वेळेवर इथे डिस्प्लेसमेंट फ्रॉम B टू A आहे, म्हणजे इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट काम होऊन नाही राहिलं. इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फोर्स दोन्ही एकाच डायरेक्शनने चालले आहे, त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह साईन येणार नाही. तर इथे येईल MGS. तर टोटल वर्क डन काढायचं असेल तर आपण टोटल वर्क डन W इज इक्वल टू काय येणार, हे झालं B टू A शिफ्ट झालेला, तर काय येणार मायनस MGS प्लस MGS, तर इज इक्वल टू किती आलं 0. म्हणजे इथे टोटल वर्क डन 0 झालेला आहे. टोटल वर्क डन इज 0. देअरफॉर इथे डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी गेट स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी इन द बॉडी. देअरफॉर इथे काय होतं मेकॅनिकल एनर्जी विच इज कॉम्बिनेशन. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इज कन्झर्व. इथे दोन्ही एनर्जी कन्झर्व होते, कोणतीही एनर्जी युटिलाइज होत नाही. तर नेक्स्ट आहे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. इफ वर्क इज स्ट्रिक्टली पाथ डिपेंडंट अँड नॉट रिकवरेबल सच फोर्सेस आर कॉल्ड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. याच्यामध्ये काय आहे, हा टोटली पाथ डिपेंडंट आहे आणि इट इज नॉट रिकवरेबल अँड सच फोर्सेस आर कॉल्ड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. एक्झाम्पल्स आहेत फ्रिक्शनल फोर्स, एअर रेसिस्टन्स, टेन्शन इन कॉर्ड. हेच एक्झाम्पल्स आहे. आपण एक एक्झाम्पल थ्रू नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स समजून घेऊ. सपोज एक ऑब्जेक्ट आहे ए पोझिशनवरती, त्याला A टू B शिफ्ट केलं विथ शिफ्टिंग दिस पाथ W1. वर्क इज डन बाय फर्स्ट पाथ आणि सेकंड पाथनी पण त्याला शिफ्ट केलं बाय सच वे राऊंड टेकिंग लॉंग डिस्टन्स. तर याला इथे फ्रिक्शन होईल, ग्राउंड सरफेसला त्याला फ्रिक्शन होईल. तर तिथे त्याचा सच फोर्सेस डिक्रीजेस कायनेटिक एनर्जी. या पाथला फ्रिक्शन जास्त होते, त्याच्यामुळे काय होते वर्क डन या शॉर्ट पाथवर वर्क डन जास्त राहणार आणि लॉंग पाथवर वर्क डन कमी राहणार, म्हणजे दोन्ही वर्क डन इक्वल राहणार नाही. हे झालं अबाउट पाथ. आता बघू टोटल वर्क डन. कन्झर्वेटिव्ह फोर्सेसमध्ये टोटल वर्क डन 0 येते. आता याच्यामध्ये बघू टोटल वर्क डन किती येतं. सपोज एक ऑब्जेक्ट A पोझिशनवर आहे आणि B पोझिशनवर त्याला शिफ्ट केलं A टू B. वर्क डन W1 घेऊ आणि नेक्स्ट टाईम फोर्स त्याच्यावरती अप्लाय होणार F. अलॉंग विथ दॅट याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होणार जो असणार FR1. फ्रिक्शनल फोर्स FR1 अप्लाय होणार. तर याच्यावरती त्याच्यामुळे हा निगेटिव्ह फोर्स येणार. इथे येणार मायनस W1 इज इक्वल टू मायनस फोर्स F अप इंटू डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट इज S. सिमिलरली B टू A शिफ्ट केल्यानंतर त्याला नंतर B टू A शिफ्ट केला तर वर्क डन इथे सेकंड राहणार
आणि याच्यावर या साईडनी फ्रिक्शन राहणार. फ्रिक्शन अपोजेस द डिस्प्लेसमेंट, इथे अपोज करणार, तर ते राहणार FR2. तर तिथे अगेन इट इज वर्क डन. काय येणार इथे W2, हे अपोज करताय अपोजिट साईडला आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट साईडला होत आहे, तर ते दोन्ही अपोजिट आहे. तर फोर्स इथे पुन्हा मायनस येणार, -F अँड डिस्प्लेसमेंट S. तर टोटल वर्क डन येणार, टोटल वर्क डन इज इक्वल टू W1 + 2 इज इक्वल टू येणार -FS प्लस इथे येणार -FS. दोन्ही फोर्सेस निगेटिव्ह आहेत, तर याचा आन्सर येईल -2FS. तर इथे टोटल वर्क डन 0 आलेलं नाही आहे, मीन्स इथे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये टोटल वर्क डन इज नॉट 0. आणि इथे काय होणार, इथे हीट क्रिएट होणार, सरफेसवरती ऑब्जेक्टच्या फ्रिक्शनमुळे हीट क्रिएट होणार. अँड इथे लिहिता येईल क्रिएट हीट अँड साऊंड ऑल्सो, हीट अँड साऊंड, इट क्रिएट हीट अँड साऊंड. आणि इथे काय होणार, टोटल मेकॅनिकल एनर्जी इथे कायनेटिक एनर्जीमुळे इथे लॉस होणार. इथे येणार मेकॅनिकल एनर्जी इज द total of kinetic energy plus potential energy does not conserve due to loss in kinetic energy. तर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेसमध्ये मेकॅनिकल एनर्जी कन्झर्व नाही येणार बिकॉज ऑफ ड्यू टू लॉस इन कायनेटिक एनर्जी. इथे सरफेसवर आणि ऑब्जेक्टमध्ये फ्रिक्शन झाल्यामुळे त्याच्यामध्ये लॉस इन कायनेटिक एनर्जी होणार. अशा प्रकारे झालं नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस.